महिलांनो, होळीची पूजा करण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपल्या परंपरेनुसार 3 प्रकारच्या स्त्रियांनी अजिबात होळीची पूजा करायची नाही. त्या दिवशी त्यांनी होळीची पूजा टाळायची आहे आणि हे आपल्या परंपरेनुसार आहे. नमस्कार मायबापांनो, श्री स्वामी समर्थ. होळी हा फक्त रंगाचा सण नसून तो चांगल्यावरती वाईटांचा विजय मिळवण्याचा सण आहे. आपल्या आयुष्यातील राग, मत्सर, दोष, भांडण आणि नकारात्मकता जाळून टाकण्याचा पवित्र दिवस आहे. पण या दिवशी काही स्त्रियांनी सावधगिरी बाळगावी असे पारंपरिक समज सांगतात. सर्वप्रथम गर्भवती स्त्रियांनी, कारण होलिका दहनाचा अग्नी मोठा असतो, धूर प्रचंड असतो, गर्दी आणि गोंधळ असतो, उष्णता जास्त असते, ज्याच्यामुळे आई आणि गर्भवतीला बाळाला त्रास होऊ शकतो. म्हणूनच अशा स्त्रियांनी अग्नीच्या जवळ जाऊन पूजा न करता घरातूनच नमस्कार करावं किंवा लांबूनच दर्शन घ्यावं, कारण देव भावना पाहतो. दुसरं म्हणजे मासिक पाळीच्या काळात असलेल्या स्त्रिया. हा काळ शरीरासाठी स्वादनशील आणि विश्रांतीसाठी मानला जातो. त्यामुळे मोठी पूजा, प्रदक्षिणा, गर्दी आणि शारीरिक ताण टाळावं असं सांगितलं जातं. अशा वेळी मनातून प्रार्थना केली तरी ती पूर्णपणे मानल्या जाते आणि पूजा न केल्यानं कोणतेही पाप लागत नाही. तिसरं म्हणजे ज्या स्त्रियांना एकच अपत्य आहे. काही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की अशा स्त्रियांनी होलिका दहनाच्या अग्नीभोवती प्रदक्षिणा घालू नये किंवा अग्नीच्या खूप जवळ जाऊ नये. ही पूर्णपणे पारंपरिक मान्यता असून मुलांच्या कल्याणासाठी सावधगिरी म्हणून सांगितली जाते. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला भीती नको असते, तर श्रद्धा हवी असते. परिस्थितीमुळे पूजा करता आली नाही तरी चालेल, पण अपराधी वाटून घेऊ नका. खरी होळी म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार, राग आणि अहंकार जाळणे, घरात शांतता ठेवणे, भांडण टाळणे, कुटुंबासोबत प्रार्थना करणे आणि सकारात्मक सुरुवात करणे हीच खरी पूजा आहे. त्यामुळे भीती न बाळगता समजून घेणे, श्रद्धेने आणि स्वतःची काळजी घेणे हा सण साजरा करा आणि ही माहिती इतर महिलांना शेअर करा.